नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि पूजा म्हटलं तर सुरुवात होते ती म्हणजे की थोडीशी पूर्वतयारीने. तर पूजेची भांडी जसं मी नेहमीच सांगते की मला अशी लख्ख आवडतात. आधी जर अशी म्हणजे अशी घासून ठेवली ना तर कधी-कधी थोडीशी अशी हलकी काळसर पडतात आणि जसं वातावरण असतं ना तसं. पण सध्या ना लवकर बघा तुम्ही पितळ किंवा तांबं पटकन काळं पडत नाही आहे. तर त्यामुळे बरं वाटतं जरा म्हणजे थोडं घासून ठेवलं आणि थोडा दिवस जरी जरा राहिलं ना तर असं बरं वाटतं बघायला. तर घासली ना तर लगेचच पटकन अशी पुसून घ्यायची म्हणजे ती आणखीन जास्त वेळ छान राहतात. आणि अभिषेकाची तयारी मी करून ठेवली आहे. हे जे आहे ना हे आम्ही हरिद्वार ऋषिकेशवरून आणलेलं गंगाजल आहे. तर त्याचा पण मी अभिषेक करणार आहे महादेवांवरती. आणि महादेवांची पूजा म्हटलं ना तर असं पांढरं शुभ्र असंच माझ्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून म्हटलं की असं छान पांढऱ्या शुभ्र जसे गजरे असतात तशा या माळा माझ्याकडे आहेत. तर मग म्हटलं ह्या माळाच लावूया, छान दिसतील. आणि माझा जो युनिफॉर्म आहे तो मी घातलेला आहे. म्हणजे पूजा म्हटलं ना की मला हाच कुर्ता दिसतो आणि हाच कुर्ता मला आवडतो सुद्धा. की घातल्यानंतर असं पूजाचे जे वाइब्स असतात ना ते मला येतात. अगदी भारी वाटतं आणि कम्फर्टेबल पण वाटतं पूजा करताना. तर पहिले आता स्वस्तिक काढून घेते आणि त्यानंतर आता पूजेची मांडणी करायला घेणार आहे. तर आज बघा पूजेमध्ये ना सगळं महादेवांना जे आवडतं ना तर त्या सगळ्या गोष्टी मी पूजेमध्ये वापरणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेल्या आहेत. तिथे सर्व अवेलेबल आहे. हे छान असे नवीन स्प्रे आलेत की महादेवांसाठी स्पेशल, बाप्पांसाठी स्पेशल असे छान स्प्रे आले. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन की बाप्पांसाठी स्पेशली नवीन नवीन अगरबत्त्या छान असे स्प्रे, गंध, केसरचा गंध, त्यानंतर चंदनाचा गंध असं खूप मस्त आलेलं आहे. आणि हे नवीन आहे ना वस्त्र आलेत की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी त्यांना रिक्वेस्ट केली होती दादांना की सोमवारच्या पूजेसाठी किंवा ज्या पूजेमध्ये पांढरं वस्त्र अंतरलं जातं तर त्या पूजेसाठी स्पेशली मला वस्त्र हवं होतं. आणि याला सुंदर अशी लाल रंगाची बॉर्डर आहे म्हणजे संपूर्ण पांढरं पण नाही आहे. आणि दुसरं आहे त्याला संपूर्ण हिरव्या रंगाची पैठणीची बॉर्डर आहे. बघा घातल्यावरती किती सुंदर दिसते. आजच्या पूजेमध्ये आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. मी तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण याचा वापर दाखवणार आहे की ह्या ना समईच्या कड्या आहेत. बरेच जण वापरतसुद्धा असतील पण मी फर्स्ट टाईम वापरल्या. बाप्पा मोरयामधूनच मागवल्या आहेत. दादांकडे अवेलेबल आहेत. 100ला 5 कड्या अशा आहेत. आणि बघा वाती ज्या आहेत ना त्या आतल्या आतच राहतात म्हणून अगदी थेंबनी थेंब समईतला यात वापरला जातो. प्लस तुमच्या समयांना जे पुढे आपल्या काळं होतं तसंही होत नाही. समईतली वात अगदी तंतोतंत अशी छान म्हणजे प्रज्वलित होत राहते. मला भयंकर आवडल्या या कड्या. खूप छान वापर होतो याचा. आणि अशा मोठ्या अगरबत्त्यासुद्धा आलेल्या आहेत. तर ह्यातली ही एक मोठी अगरबत्ती मी लावली ना तर तुम्ही बघाल मी पुढे दाखवेन की सुरुवातीपासून माझी पूजा संपूर्ण झाली तरीही ती अगरबत्ती चालू होती. म्हणजे जवळपास 3.5 ते 4 तास ही अगरबत्ती जळत राहते. तर आता सुरुवात तर आपली बाप्पांच्या स्थापनेपासून होते. कुठल्याही पूजेमध्ये बाप्पांची जोपर्यंत आपण स्थापना करत नाही तोपर्यंत कुठल्याही पूजेला सुरुवात होत नाही. त्यानंतर रुद्रयंत्राची मी स्थापना करून घेतली. बघा वर्षातून हा जो श्रावण सोमवारचे जे दिवस येतात ना तर तेव्हाच मी रुद्राभिषेक करत असते. आणि माझ्या म्हणजे मी पूजा करता करता ह्यांनासुद्धा पूजेची आता इतकी आवड लागली आहे ना की ते थांबतातच. जेव्हा पण अशा काही स्पेशल पूजा असतात ना तर ते थांबतात. छान बघा सोवळं नेसून पूजा करतात. आणि खरंच सांगू की आपल्या घरामध्ये जर आपण दोघंही शंकर पार्वती म्हणा, लक्ष्मी नारायण म्हणा, अशा पद्धतीने आपण जेव्हा पूजा करतो ना तर ती पूजेची जी ऊर्जा आहे ना ती आणखीन 10 पटीने मी सांगते वाढते. आणि हे मी स्वतः अनुभवते आणि म्हणूनच मी तुम्हाला ते सांगते. त्यामुळे तुमच्या घरात दोघांनीही पूजा करा. मी सांगेन खूप त्याचे जे परिणाम आहेत ना ते तुम्हाला खरंच कळतील. परिणामांपेक्षा जे तुम्हाला आत्मिक समाधान त्यातून मिळतं, शांतता मिळते, ते खूप वेगळं आहे. तर आता महादेवांचा वगैरे अभिषेक करून झाला आहे. आता रुद्राभिषेक करतो आहे. तर पहिले मीच करायचे पण त्याच्यामुळे ना सगळं गोंधळ होतो. म्हणजे
पूजा करताना कसं असतं ना, की आपलं जे लक्ष आहे ना, ते पूजेमध्ये असलं पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कॅमेराकडे पण लक्ष ठेवावं लागतं, शूट व्यवस्थित होतं आहे का, मध्येच कुठला फोन येतो आहे का, मग ते खूप असं पूजेमध्ये डिस्टर्बन्स आल्यासारखं होतं. ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर म्हणून शक्यतो मी ह्यांना सांगते पूजा करायला, म्हणजे आता ज्या ह्या महादेवांच्या पूजा आहेत आणि मग ते पूजा करता करता मग मी त्यांना जी पण काही मदत लागते तर ती मदत करते. तर त्यांचा रुद्राभिषेक चालू आहे तोपर्यंत इथे मी जी आपल्याला 108 बिल्वपत्राचा जो अभिषेक करायचा असतो, तर ती बिल्वपत्र मी इथे काढून घेते. यामध्ये जी 3 पानांची एक पान असतं ना पूर्ण, म्हणजे डेट असतं, तर ते आपण शक्यतो पूजेमध्ये घ्यायचं. जी पण खराब पानं असतात किंवा 2-2 1-1 पानं असतात, तर ती काढून ठेवायची. आणि मग त्यांची पूजा चालली आहे तोपर्यंत माझी पण इथे पूजा चालली आहे. आपलासुद्धा मंत्रस्तोत्र म्हणताना आपला पण त्याच्यामध्ये सहभाग होतो आहे. पूजेचंच एखादं काम आपण साईडला बसून करतो आहे, तर ते खूप छान वाटतं. आणि घरातलं वातावरण तुम्हाला सांगू, जेव्हा अशा पद्धतीच्या पूजा होतात ना, घरातलं वातावरण खूप सुंदर होतं. हे जे जलाभिषेक केलेलं पाणी आहे ना, हे जर तुमच्या घरात कोणी व्यसनाधीन व्यक्ती असेल, कोणी आजारी व्यक्ती असेल, कोणी खूप चिडचिड करत असेल, कोणी ऐकत नसेल, त्यांना तुम्ही हे पाणी द्या. बघा त्यांच्यावर हळूहळू खूप परिणाम व्हायला सुरू होतो. प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही अशा प्रकारे रुद्राभिषेक करून ते पाणी जर त्यांना तुम्ही दिलंत, तर आजारी व्यक्तीसुद्धा आजारातून लवकरात लवकर बरा होतो, अशी मान्यता आहे. तर इथे रुद्राभिषेक चालू होता आणि बाहेर निसर्गाचा अभिषेक चालू होता. म्हणजे इतका पाऊस अचानक एवढा जोरात यायला सुरुवात झाली आणि बाहेरचं आणि आतलं दोन्ही वातावरण अगदी मस्त झालं होतं. त्यानंतर आता 108 बिल्वपत्रांचा अभिषेक शिव अष्टोत्तर नामावली आहे, तर ती वाचता वाचता करायचं आहे. ओम नमः शिवाय। ओम नीललोहिताय नमः. ओम नमः शिवाय। ओम शंकराय नमः. ओम नमः शिवाय। ओम शूलपाणये नमः. ओम नमः ओम शिवाय। खट्वागिने नमः. ओम नमः शिवाय। ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम नमः शिवाय। ओम शिपिविष्टाय नमः. ओम नमः शिवाय। ओम अंबिकानाथाय नमः. ओम नमः शिवाय। ओम नीलकंठाय नमः. ओम नमः शिवाय। ओम भक्तवत्सलाय नमः. ओम नमः शिवाय। ओम भवाय नमः. ओम नमः शिवाय। ओम शर्वाय नमः. ओम नमः शिवाय। ओम त्रिलोकेशाय नमः. तर संपूर्ण पूजा झालेली आहे. त्यानंतर आता मी छान रांगोळी काढून घेते आणि संपूर्ण व्यवस्थित आता पूजेची जी मांडणी आहे ना, ती मी करून घेते. जी आधीची जी पूजा होती म्हणजे स्थापना, अभिषेक, तर ते सगळं यांच्याकडून करून घेतलं आणि आता आपली पूजा बघा किती सुंदर झालेली आहे.
वदनाची सर्वांगी सुंदर उदिते दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना फुर्ती जय देव जय. तर ही अगरबत्ती मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती जेव्हा 10 वाजल्याच्या आसपास 9:30-10च्या आसपास मी लावली होती आणि आता 12:30 पावणे 1 वाजायला आले तरी ती अगरबत्ती अजून इतकी चालू आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी प्रदोष समयी महादेवांची जी पूजा असते ना तर ती प्रदोष समयी खूप खूप प्रभावी असते. तर म्हणून प्रदोष समयी छान संपूर्ण सगळे दिवे लावले, त्यानंतर पंचारती लावली, धूप अगरबत्ती सगळं लावलं आणि छान महादेवांचा मंत्रपठण करायला सुरुवात केलं. जे पण वाचनाचं काम होतं ना सगळं तर ते मी संध्याकाळसाठी ठेवलं होतं. सकाळी सगळी पूजा आटपून घेतली होती कारण पूजेलाच खूप वेळ झाला होता आज आणि त्यामुळे संध्याकाळी म्हटलं छान शांत अशा वातावरणात महादेवांचा मंत्रजाप त्यानंतर जे पण वाचन आपल्याला करायचं तर ते करून घेतलं. तर आता रात्री बघा सगळे लाईट्स बंद केलेत आणि समया सकाळपासून अजूनही तशाच्या तशा प्रज्वलित होत आहेत. फक्त वरचं जे टोक असतं ना जी काजळी थोडीशी धरते तर ती आपण थोडीशी साईडला केली तर तुमची समई जशीच्या तशी अगदी तेल आणि तेलाचा एक थेंब आणि थेंब असेपर्यंत तुमची समई चालू राहते. आणि रात्रीच्या या छोट्याशा दिव्याच्या प्रकाशामध्ये स्वामी बघा कसे दिसत आहेत. मला ना असे स्वामी बघायला खूप आवडतात. माहीत नाही जेव्हा रात्री सगळे दिवे बंद करतो आणि स्वामींच्या इथलाच दिवा जेव्हा चालू असतो ना तेव्हा त्या दिव्यामध्ये स्वामींचा चेहरा मला काहीतरी वेगळंच सांगून जातो. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना ते काहीतरी वेगवेगळे दिसतात. कधी खूप शांत वाटतात, कधी रागीट वाटतात, कधी काही म्हणजे असे वेगवेगळे त्यांचे स्वभाव त्यातून दिसतात. डोळ्यांमध्ये कधी पाणी दिसतं. असं बघा इथून मी या बाजूने तुम्हाला दाखवते. असं वाटतं की खरोखर बसलेत, इथेच बसलेत. म्हणजे मला जे वाटतं ना तेच मी तुम्हाला सांगते. पण ह्या दिव्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे कितीही लाईट लावा पण ह्या प्रकाशाला कसलीच म्हणतात ना तोड नाही आहे. आता हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ आहे हा. आणि उत्तर पूजा करत असताना मला आज जो संकेत मिळाला आणि तो मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना पण शेअर करावा. म्हणजे असं चमत्कार म्हणून मी काही सांगत नाही आहे तुम्हाला, पण जे दिसलं मला डोळ्यांनी किंवा जे मी अनुभवलं ते मला असं वाटतं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर झालं पाहिजे. आणि उत्तर पूजा करताना बघा नेहमीप्रमाणे दिवा लावून घ्यायचा, अगरबत्ती लावून घ्यायची, धूप लावायचं असेल तर धूप लावून घ्यायचा. तुम्हाला जे पण त्या देवतांचे मंत्र स्तोत्र जे पठण करायचे आहेत ते करायचे किंवा आरती घ्यायची. तुम्हाला पुन्हा एकदा काही हलकं असं काही नैवेद्याला दाखवायचं असेल दूध वगैरे तर ते तुम्ही दाखवू शकता. आणि ही आरती करता करता ती गोष्ट माझ्या नजरेसमोर आली आणि मग मी पटकन ती आरती तेव्हा आता खाली ठेवणार आहे बघा. आणि पुढे जे बघणार आहात ना तुम्ही तुमच्यासुद्धा अंगावरती नक्कीच काटा येईल. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय.
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे खरंच काय होतं मला माहिती नाही, पण जेही होतं ते अद्भुत होतं खरं सांगते. की बघा ना, आत्ता पान अजिबात हालत नाही आहे आणि मगाशी जेव्हा पूजा करत होती तेव्हा पान तुम्ही बघितलं. मी पटकन तो म्हणजे ही पंचारती आहे ना, पटकन खाली ठेवली आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं की खरंच कसं पान ते वरती बेलाचं पान असं छान हलत होतं. आणि माहीत नाही असो, पण महादेवांची कृपा सगळ्यांवरती अशीच राहो. आणि खरंच तुम्हाला सांगते की महादेव शिवशंकर एवढे भोळे आहेत ना, की जोही त्यांची उपासना अगदी मनापासून करतो ना, तर त्यांना महादेव नक्कीच प्रसन्न होतात. त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये त्यांची जी कृपा आहे, त्यांचा जो आशीर्वाद आहे, तो सदैव आपल्या पाठीशी असतो. आणि मी एक गोष्ट खूप अनुभवली आहे की जेव्हा पण मी ओम नमः शिवायचा जाप करते ना, तर अगदी एकदम वेगळीच म्हणतात ना की शांती, एकदम वेगळीच समाधान, तल्लीनता जी वाढते. म्हणजे इतर वेळी आपण असं काही कधी कधी मंत्रजाप करायला गेलो तर आपलं मन इकडे तिकडे विचलित होतं आणि लक्ष केंद्रित होत नाही. पण तुम्ही ओम नमः शिवायचा जाप करून बघा की तुम्हाला असं वाटेल की आणखीन थोडा वेळ बसू, आणखीन थोडा वेळ करू. इतकी म्हणजे त्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना, मी सांगते की आपल्याला पूर्ण एकाग्र करायला लावतातच ते, इतकी त्या मंत्रामध्ये ताकद आहे. आणि खरंच ज्यांना ध्यानाला सुरुवात करायची असेल, मेडिटेशनला सुरुवात करायची असेल, तुम्ही ओम नमः शिवायपासूनच सुरुवात करा. ओम तर आपण म्हणतोच जेव्हा मेडिटेशन करतो, पण फक्त नुसतंच ध्यानाला बसण्यापेक्षा तुम्ही सुरुवातीला पहिले ओम नमः शिवायचा जाप करायला सुरुवात करा किंवा ओमचा जाप सुरुवात करा. बघा, आपोआप जे ध्यान आहे ना आपलं, आपोआप छान लागायला लागतं. सुरुवातीला नाही लागणार, पण हळूहळू जसं तुम्हाला म्हणतात ना की प्रॅक्टिस होत जाते, तसं तसं हळूहळू होत जातं. पण ही एक देवाची खरंच कृपा आहे. आणि हे जे होतं ना, ते खूप काहीतरी अद्भुत होतं माझ्यासाठी. खूप वेगळंच काहीतरी होतं. काय होतं मला माहीत नाही, की देवांचे आपल्याला असे संकेत असतात अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून. आणि त्या संकेतांमधून आपल्याला काही गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर असो, जेही ते सांगतील चांगलंच सांगतील आणि चांगलाच विचार करतील आपल्याबद्दल. तर चला, पहिले मी पूजेचं सगळं हे उत्तरपूजा आता झाली, आता सगळं मी आवरून घेते. तर या समया बघा अगदी सफाचट झालेल्या आहेत. म्हणजे नेहमी ना माझ्या समयांमध्ये थोडं का होईना तेल राहतंच आणि एवढ्या व्यवस्थित अशा नाही जळत. पण खूप भारी हे स्टँड आहेत, मी तुम्हाला सांगेन. मी अगदी हायली रेकमेंड करेन तुम्हाला. ज्यांच्याकडे पण समय असतील ना, तुम्ही असे स्टँड नक्की घ्या. खूप छान उपयोगी पडतील आणि समयासुद्धा खूप छान जळतील. आणि पुढचे टोकसुद्धा बघा आपले अजिबात काळे होत नाही आहेत. अगदी व्यवस्थित जसेच्या तसे राहत आहेत. तुमचं तेलही गळणार नाही, कारण तुमची वात समईच्या आतमध्येच राहील. तर खूप मस्त आहे. बाप्पा मोरया स्टोअरमध्ये आहे, तुम्ही तिथून नक्कीच मागवू शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.